नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहू शकता. बघा, आत्ताची सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर, आत्ताची सर्वात मोठी अपडेट, आत्ताची सर्वात मोठी बातमी, 27 मार्चची सर्वात मोठी खुशखबर सर्व महिलांसाठी. पाहू शकता बघा, ज्या पैशांची तुम्ही वाट पाहत आहेत तर ते पैसे तुम्हाला वाटप होणार आहेत. बघा, पैसे वाटप होणार आहेत. एप्रिल हप्ता वाटप. तर पैसे वाटपाच्या संदर्भाची सर्वात महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. पाहू शकता बघा, एप्रिलच्या हप्त्याचे जे पैसे, ते पैसे वाटपाच्या संदर्भाची सर्वात महत्त्वाची माहिती. ज्या पैशांची तुम्ही वाट पाहत आहेत तर ते पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. कधी जमा होतील त्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे सर्व महिला भगिनी, माता भगिनी हा जो काही व्हिडिओ तो शेवटपर्यंत पाहायचा आहे. अतिशय दमदार, अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. आत्ताची सर्वात मोठी बातमी आणि आत्ताची सर्वात मोठी खुशखबर आलेली आहे. एप्रिलच्या हप्त्या वाटपाच्या संदर्भात पाहू शकता बघा, 3,000 रुपये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. महिलांना 3,000 रुपये जमा होत आहेत. सोबतच 2100 रुपये पण वाटप होणार आहे. त्या संदर्भाची पण माहिती आपण पाहणार आहोत. मोठा निर्णय जो आहे तो घेण्यात आला आहे. काय मोठा निर्णय? लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आता हा मोठा निर्णय काय, त्याची पण महत्त्वाची माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सर्व माता भगिनींनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ महाराष्ट्रात, बघा हा जो काही व्हिडिओ तो महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे. महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला शेअर करायचं आहे. अतिशय जबरदस्त महत्त्वाची अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. लाडकी बहीण योजनेच्या छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. त्यामुळे सर्व महिला भगिनींनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीने शेअर करायचा आहे. बघा, एप्रिलचा हप्ता, ज्या पैशांची तुम्ही वाट पाहत आहे तर ते पैसे वाटप होण्याच्या संदर्भात सर्वात महत्त्वाची माहिती आली आहे. अतिशय महत्त्वाची माहिती, आत्ताची सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी अपडेट आली आहे. तर संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नेहमीच माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहत असतो. या व्हिडिओमध्ये पण माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहणार आहोत. थोडा वेळ वाया घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहितच पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण पुराव्यावर आलो. पुरावा तुमच्यासमोर आहे. महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. बघा, मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा सुरू आहे. का चर्चा सुरू आहे लाडकी बहीण योजनेची? जर आपण पाहिलं तर कुठल्याही भागात जर तुम्ही गेला, महाराष्ट्रामध्ये कोणत्याही कोपऱ्यात गेलात तरी देखील तुम्हाला महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजनेची चर्चा जी आहे ती चर्चा पाहायला मिळते. लाडकी बहीण योजना, बघा महाराष्ट्रातील तमाम ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या तोंडून पण आपल्याला लाडकी बहीण योजनेचे पैसे आले नाहीत. लाडकी बहीण योजनेच्या पैशाची चर्चा पाहायला मिळते आणि मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी पण आपल्याला पाहायला मिळते महिलांची पैसे काढण्यासाठी. तर बघा, लाडकी बहीण योजनेची चर्चा जोरदार सुरू आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना दरमहा आर्थिक मदत दिली जाते. दर महिन्याला आर्थिक मदत सरकारकडे दिली जाते. आता फेब्रुवारी आणि मार्च महिन्याच्या हप्त्यांचे वितरण काही दिवसांपूर्वीच करण्यात आलेले आहेत. म्हणजेच बघा, फेब्रुवारीचे 1500, बघा फेब्रुवारीचे 1500 रुपये प्लस मार्च महिन्याचे 1500 रुपये असे 3,000 रुपये तुम्हाला देण्यात आले आहेत. बरोबर आहे. सर्वांना 3,000 आलेले आहेत का? सर्वच्या सर्व महिला भगिनींना, माता भगिनींना 3,000 रुपये आलेले आहेत का? कमेंट बॉक्समध्ये सांगा. एक वेळेस कमेंट बॉक्समध्ये सांगा बरं, सर्वांना 3,000 रुपये आलेले होते का? बघा, फेब्रुवारीचे 1500 आणि मार्चचे 1500 असे 3,000 रुपये तुम्हाला आलेले आहेत का? कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी एक वेळेस सांगायचं. म्हणजे आत्तापर्यंत टोटल जर आपण पाहिलं तर सरकारने आत्तापर्यंत जुलैपासून, बघा जुलैपासून आत्तापर्यंत म्हणजेच मार्चपर्यंत 9 हप्ते वाटप केलेत. 9 हप्ते वाटप केलेले आहेत. किती रुपयांचे? तर आता जर आपण पाहिलं 1500 प्रमाणे 13,500 रुपये, 13,500 रुपये सर्व महिलांना जमा झाले असतील. 13,500 रुपये सर्वच्या सर्व महिलांना जमा झाले असतील. बरोबर आहे का? सर्व महिलांना 13,500 रुपये जमा झालेत का? कमेंट बॉक्समध्ये एक वेळेस सर्व महिलांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा बरं. सर्व महिलांना 13,500 रुपये जमा झालेत का? पटापट कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी सांगायचे. आता बघा, आता पुढची महत्त्वाची अपडेट, अतिशय महत्त्वाची माहिती आहे. तर पहा, त्यामुळे आता महिलांच्या मनात एकच प्रश्न आहे, एप्रिल महिन्याचा हप्ता कधी जमा होणार? बघा, सर्व महिला भगिनींच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे, म्हणजेच एप्रिलचा हप्ता कधी जमा होणार? तर एप्रिलच्या हप्त्याच्या पैसे वाटपाच्या संदर्भाची सर्वात मोठी खुशखबर, आत्ताची सर्वात मोठी बातमी, सर्वात मोठी खुशखबर, सर्वात महत्त्वाची माहिती. एप्रिलचा हप्ता श्रीरामनवमीच्या दरम्यान मिळण्याची शक्यता. बघा, सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर सर्व महिलांसाठी. एप्रिलचा हप्ता श्रीरामनवमीच्या मुहूर्तावर मिळण्याची शक्यता आहे. योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता 8 मार्च 2025 रोजी महिला
महिला दिनानिमित्त जमा करण्यात आला होता। त्यामुळे आता रामनवमीच्या निमित्ताने सरकारकडून एप्रिल महिन्याचा हप्ता देण्याची शक्यता आहे। बघा, श्रीरामनवमीच्या निमित्ताने सरकारकडून एप्रिल महिन्याचा हप्ता, एप्रिल महिन्याच्या पैशांची तुम्ही वाट पाहत आहेत। बघा, ज्या पैशांची वाट पाहत आहेत तर त्या पैशांच्या संदर्भात सर्वात महत्त्वाची माहिती देतोय। यंदा श्रीरामनवमी 6 एप्रिल 2025 रोजी आहे। त्यामुळे 6 ते 10 एप्रिल दरम्यान महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा होऊ शकतात असा अंदाज वर्तवला जात आहे। बघा, तारीख पण सांगितलेली 6 ते 10 एप्रिल, तारीखच या ठिकाणी तुम्हाला सांगून टाकलेली आहे। 6 ते 10 एप्रिलच्या दरम्यानमध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे जे ते जमा होऊ शकतात 1500 रुपये, म्हणजेच श्रीरामनवमीच्या मुहूर्तावर तुम्हाला पैसे मिळू शकतात। आता बघा, तुम्हाला श्रीरामनवमीच्या मुहूर्तावर पैसे मिळाले पाहिजेत का? तुम्हाला काय वाटतंय? तुमचं मत जर तुम्हाला वाटतंय श्रीरामनवमीच्या मुहूर्तावर पैसे मिळाले पाहिजे, रामनवमीच्या मुहूर्तावर पैसे मिळाले पाहिजेत, तर कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी मुहूर्तावर पैसे मिळाले पाहिजेत, श्रीरामनवमीच्या मुहूर्तावर पैसे मिळाले पाहिजेत असं कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे। सर्व महिलांनी, एकही महिलांनी न चुकता लिहून पाठवायचे। बघा, तुम्हाला जर लवकर पैसे हवे असतील तर सर्व महिला लिहून पाठवतील। अतिशय महत्त्वाची माहिती आपण पाहत आहोत एप्रिलच्या हप्त्यासंदर्भात। एप्रिलचा हप्ता तुम्हाला 6 ते 10 एप्रिल दरम्यान मिळणार आहे, पण तुमची काय मागणी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा। आता या महिलांना एप्रिलचा हप्ता मिळणार नाही। बघा, कोणत्या महिलांना एप्रिलचा हप्ता मिळणार नाही आहे? तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अनेक महिलांना अपात्र ठरवण्यात आले आहे। अनेक महिला, 9 लाख महिलांना सरकारने अपात्र ठरवले असून त्यातील 5 लाख महिला जानेवारीत आणि 4 लाख महिला फेब्रुवारीत अपात्र ठरले आहेत। म्हणजेच काय? तर 9 लाख महिला, आत्तापर्यंत 9 लाख महिला अपात्र झालेल्या आहेत। बघा, 9 लाख महिलांचे अपात्र म्हणजेच काय? तर पैसे बंद झाले आहेत या महिलांचे। 9 लाख महिलांचे पैसे बंद झाले। तुमचे पैसे बंद झालेत की चालू आहेत ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा। ज्या महिलांचे पैसे चालू आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये चालू आहेत लिहून पाठवा। ज्यांचे पैसे बंद झालेत त्यांनी पैसे बंद झालेत लिहून पाठवा। बघा, ज्यांचे पैसे चालू आहेत त्यांनी पैसे चालू असं लिहून पाठवा, ज्यांचे पैसे बंद त्यांनी पैसे बंद असं लिहून पाठवायचे। सर्व महिलांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे। बघा, 9 लाख महिला अपात्र झाल्या आहेत। त्यामध्ये आपण पाहिलं तर 5 लाख महिला जानेवारीत तर 4 लाख महिला फेब्रुवारी महिन्यामध्ये अपात्र ठरल्या आहेत। मात्र मार्च महिन्यात किती महिलांना अपात्र करण्यात आले याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही आहे। मार्च महिन्याचा हप्ता दिलेला आहे, पण मार्च महिन्यामध्ये किती महिला अपात्र झाल्या आहेत त्या संदर्भाची अधिकृत माहिती, ऑफिशियल माहिती जी ती समोर आलेली नाही आहे अजूनपर्यंत। पण एप्रिलचा हप्ता वाटप होईल त्यावेळेस ती मार्च महिन्यातील पण जी काही माहिती ती समोर येईल। बघा, विशेष म्हणजे एकूण 50 लाख महिलांना अपात्र ठरवले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे। त्यामुळे ज्यांना अपात्र ठरवण्यात आले त्यांना यापुढील हप्ते मिळणार नाही। ज्या महिलांना अपात्र ठरवण्यात आले त्या महिलांना यापुढच्या हप्ते म्हणजेच एप्रिलचा पण हप्ता मिळणार नाही आणि त्याच्या पुढचे कुठलेच हप्ता मिळणार नाही आहे, कारण तुम्ही योजनेसाठी अपात्र ठरलेले आहेत। आता पुढे पहा, बघा, पुढे जर आपण पाहिलं तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात तर पाहू शकता नव्या निकषांवर विचार सुरू, अजितदादा पवार। तर नवे निकष आणले जाणार आहेत लाडकी बहीण योजनेमध्ये, नवे निकष येणार आहेत, त्यामुळे भरपूर महिला अपात्र होऊ शकतात। नवीन निकष काय असणार आहेत, काय बदल होत आहेत लाडकी बहीण योजनेमध्ये, त्याची पण संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। बघा, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची माहिती दिलेली आहे। या योजनेत कोणत्याही महिलेची रक्कम परत घेतली जाणार नाही असे त्यांनी स्पष्ट केलेले आहे। बघा, योजनेमध्ये कोणत्याच महिलांचे पैसे परत घेतले जाणार नाही। जर महिला अपात्र झाल्या तरी देखील पैसे परत घेतले जाणार नाही आहेत। पण पुढे पहा, बघा, तसेच योजना बंद पण होणार नाही याची खात्री त्यांनी दिली। मात्र लाभार्थ्यांच्या निवडीसाठी नवे निकष लवकरच लागू केले जातील। बघा, नवे निकष लागू केले जातील असा इशारा त्यांनी दिला आहे। त्यामुळे योजनेत काही महत्त्वाचे बदल होण्याची शक्यता, योजनेमध्ये महत्त्वाचे बदल होण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी एप्रिल महिन्याचा हप्ता 6 ते 10 एप्रिल दरम्यान जमा होण्याची शक्यता आहे। मात्र योजनेत मोठे बदल होण्याची चिन्हे आहेत। त्यामुळे लाभार्थी महिलांनी अधिकृत घोषणेची वाट पाहावी लागणार आहे। बघा, अधिकृत जी काही घोषणा होईल, काय नवीन बदल होते ते बदल तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणारच आहे। त्यामुळे चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या आणि 6 ते 10 एप्रिल दरम्यान तुम्हाला एप्रिलचा हप्ता म्हणजे ज्या पैशांची तुम्ही पुन्हा वाट पाहत आहे तर ते पैसे तुमच्या खात्यावर पुन्हा एकदा या ठिकाणी जमा केले जाणार आहेत। तर अतिशय दमदार अपडेट, अतिशय महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे। सर्व महिला भगिनींना, माता भगिनींना हा जो काही व्हिडिओ तो आवडला असेल तर व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या। लाडकी बहीण योजनेच्या संपूर्ण अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळतात। लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया। तोपर्यंत धन्यवाद।